आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राची रचना कुणी केली, केव्हा केली व हे स्तोत्र सिद्ध कसे करावे. आपल्या भारतभूमीत अनेक साधू संत ऋषीमुनी होऊन गेलेत, ज्यामुळे भारतभूमी पवित्र आहे. तर महाराष्ट्रात देखील अनेक संत होऊन गेलेत. त्यातीलच एक संत म्हणजे संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामी होत. त्यांनी नाशिकच्या जवळ असलेल्या टाकळी येथे 13 वर्ष कठीण तपश्चर्या केली. गोदावरी नदीत उभे राहून रोज माध्यान्ह होईतोपर्यंत त्रयोदशाक्षरी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप ते करीत असत. त्यावेळी तेथे अशोक वृक्षावरती एक वानर येऊन बसत होते. हा क्रम 1-2 दिवस नव्हे, तर श्री रामदास स्वामींचा त्रयोदशाक्षरी मंत्र 13 कोटी पूर्ण होईतोपर्यंत सुरू होते. स्वामींनी देखील जाणले होते की ते वानर कोण आहे, पण त्यांनी आपली नित्य साधना सुरू ठेवली होती. आणि त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप जेव्हा पूर्ण झाला, त्यावेळी ते वानर झाडावरून खाली उतरले आणि प्रत्यक्ष हनुमानाच्या रूपात स्वामींना दर्शन दिले. त्यावेळी हनुमानाचे रूप महाकाय होते, म्हणून प्रथम शब्द निघाला भीमरूपी आणि स्तोत्राची रचना झाली. जणू काही श्री राम नामाच्या मंत्राचा 13 कोटी जप पूर्ण झाल्यानंतर हनुमानाने प्रसन्न होऊन दर्शन दिले व हे रचलेले स्तोत्र म्हणजे श्री हनुमानाचा कृपा प्रसादच होय. म्हणून हे स्तोत्र इतके प्रभावी आहे व लोकमानसात देखील प्रचलित आहे. कोणतेही स्तोत्र मंत्र सिद्ध करण्याची पद्धती वेगवेगळी असते. त्यातही सिद्ध करण्याच्या साधारणतः 3 पद्धती प्रचलित आहेत. एक म्हणजे ग्रंथात सांगितल्यानुसार विधिवत जप पाठ पारायण पूजन करून सिद्ध करणे. हे ब्राह्मण पंडित पुरोहित किंवा ज्ञानी व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसारच करणे उत्तमच असते. दुसरी पद्धत आहे साधू संत गुरु सद्गुरू यांनी त्यांच्या तपश्चर्याने अनेक स्तोत्र मंत्रांची आधीच सिद्धता केलेली असते. त्यामुळे त्यांच्या शिष्यास खूप काही कठीण व्रत उपासना करावी लागत नाही. त्यांनी उपदेश अनुग्रह दिल्यानंतर जसे सांगितले तसे नित्य नियमित केल्याने ते स्तोत्र मंत्र सिद्ध होतातच. तिसरा प्रकार आहे एकच स्तोत्र रोज नित्य नियमित ठरलेल्या वेळी वर्षानुवर्षे जर म्हटले तर ते आपोआप सिद्ध होते. तरीही ज्या भक्तास वाटले की ते पुन्हा सिद्ध करावे तर पुन्हा ग्रहण काळात किंवा सांगितलेल्या विधीनुसार करू शकतात. त्यामुळे त्या स्तोत्राचा मंत्राचा प्रभाव निश्चितच वाढतो. आता मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्र हे कसे सिद्ध करावे याबाबत जाणून घेऊया. याबाबत देखील 2-3 पद्धती आहेत. आपल्याकडून ज्या शक्य होतील त्या कराव्यात. पहिली पद्धत, या स्तोत्राचे एक मंडल पूर्ण झाले की ते सिद्ध होते. एक मंडल म्हणजे रोज 11 वेळा 121 दिवस रोज अखंडपणे म्हणावे. याची सुरुवात चैत्र पौर्णिमेस करावी. सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नानादी कर्मे करावीत. घर स्वच्छ पुसून घ्यावे. एका चौरंगावरती मारुतीची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा. रांगोळी काढावी. धूपदीप लावावा. आसनावर पूर्वेकडे मुख करून बसावे. पंचोपचार किंवा षोडशोपचार मारुतीचे पूजन करावे व रोज 11 पाठ करावेत. यावेळी बाह्य गोष्टींचा व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यानंतर लगेच उठू नये. क्षणभर शांत बसावे, कारण शरीरात साठवलेली आध्यात्मिक ऊर्जा लगेच उठल्याने जमिनीत प्रवाहित होऊ नये म्हणून थोडा वेळ शांत बसावे. ज्याप्रमाणे मंदिरात भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर क्षणभर तरी त्या परिसरात बसावे, ज्यामुळे त्या सात्विक लहरीचा प्रभाव आपल्यावरती टिकून राहतो. हनुमानास रुईचे फूल प्रिय आहे. ते नसेल तर पांढरे फूल व्हावे. याप्रमाणे स्तोत्र सिद्ध करता येते. दुसरी पद्धत म्हणजे अश्विन महिन्याच्या पौर्णिमेपासून देखील सुरुवात करता येते. तिसरी पद्धत म्हणजे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करावी. यात प्रतिपदेस 1 वेळा, द्वितीयेस 2 वेळा, पौर्णिमेस 15 वेळा म्हणावे. पुन्हा वद्य पक्षात प्रतिपदेला 1 वेळा, चतुर्दशीला 14 वेळा व अमावस्येला फक्त 1 वेळा म्हणावे. असे हे मंडल सर्कल पूर्ण होते व हे स्तोत्र सिद्ध होते. फक्त या कालावधीत सात्विक आहार असावा, पवित्रता असावी. स्त्रियांचा मासिक धर्म किंवा सोयरसूतक या कालावधीत मात्र ही साधना बंद ठेवावी. व अगदी सर्वात सोपा उपाय म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा व मारुती स्तोत्र म्हणावे. असे वर्षानुवर्षे म्हटले तर ते आपोआप सिद्ध होतेच. याचा अनुभव मी अनेक वेळा घेतलेला आहे. हनुमानाने स्वप्नात अनेक वेळा दर्शन दिले आहे, मार्गदर्शन केले आहे. अनेक अविश्वसनीय प्रसंग जीवनात घडले आहेत. त्यातून हनुमानाची कृपा आहे हे लक्षात येते. आपणही जरूर अनुभव घ्यावा
व आपणास देखील कृपेचा अनुभव येईलच हे सत्य आहे. ही सर्व माहिती समग्र श्री हनुमान दर्शन, श्री रामदास स्वामी चरित्र व अन्य ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.